उघड. दे जीव दे. तसं गोळी घाल. मला तरी गोळी घाल. ए लय हुशार बनू नको. इथंच गोळ्या घालू आम्ही तुला. अहो साहेब हे धरा पा हा तर बित्तर नका देऊ माझ्या हातात. कुठल्या माणसाचं रक्त बघितलं तरी मला भीती वाटते. मला नाही ना भीती वाटत. गोळी घालीन मी. आर्याच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल ना, भरलेलं रिव्हॉल्वर तुझ्या डोक्यात रिकामा करीन मी. पॉइंट ब्लँक. अहो सावकर साहेब मी काय नाही केलं. अहो मी दादा खरंच नाही मी काय केलं. काय नाही केलं. जामकर साहेब काय चाललंय हे सगळं तुमचं? एखाद्या पिसाळलेल्या जनावराला पण एवढं कोणी मारत नाही तेवढं मारताय तुम्ही माझ्या नवऱ्याला. ते पण कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसताना. त्रास झाला ना, झाला ना त्रास. माझी बहीण गायब आहे, सापडत नाही ती मला किती त्रास होत असेल बघा. ती काय करत असेल, ती कुठे असेल, तुमच्या नवऱ्यानं तिचं काय केलं असेल, तिची माझी भेट पुन्हा हो, किती त्रास होत असेल मला विचार कर. हो पण तुम्हाला असं का वाटतंय का हे सगळं माझ्या नवऱ्यानंच केलं असेल? आधी चौकशी करायची ना, मग अटक करायचं त्यांना. चौकशीत कोणी खरं बोलतं का? इतकं मारून सुद्धा तू अजून खरं सांगत नाही. कसं सांगणार? कसं सांगणार? त्यानं जर काय केलंच नसेल तर कसं सांगणार तो खरं? कळेल पण माझी खात्री पटत नाही, मग सुटका नाही. तक्रार करीन मी तुमची वरपर्यंत. जितक्या वर करता येईल तितक्या वर करा. कमिशनर, गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांकडे करा. भेट नाही मी कुणाला, सोडणार नाही त्याला अजिबात. लाले मला गोपाळ कुठे लाले? अगं लाले गोपाळ कुठे बोल की. अगं तू नवऱ्याला घेऊन येतीस म्हणाली होतीस ना, मग का नाही घेऊन आलीस त्याला? लाले बोल की माझा गोपाळ कुठे आहे? गोपाळ, माझा गोपाळ, गोपाळ, गोपाळ. सुधाकर गोपाळ कुठे होता? मोठे गोपाळ, गोपाळ आई मोठे अरे शांत हो ग. काय याची अवस्था केली बघा की गोपाळची. ए काय चाललंय काय? पोलिसाची वर्दी अंगावर आहे म्हणून तुम्ही काय मनमानी करणार का? कोणाला मी धरणार, कसं मी मारणार? आप्पा मनमानी नाही, त्याच्या विरोधात पुरावे आहेत. अरे कसलं पुरावं? एवढं मारले बेदम, अधिकार कोणी दिला तुम्हाला? यो किड पडतील ते जामकरवरती. या आईचा श्राप आहे. अरे तुला लाज वाटते का? तुझ्या भावाला मारत होते, तू काय करत होतास? अरे आमच्या देशमुखाच्या घरात जन्माला कशा पाहिजे आलास तू? अहो आप्पा शांत व्हा. नाही तर काय बरोबर बोलतात आप्पा. लय सहन केलं, हाताने ऐकून घेणार आम्ही. हा सरपंच, त्याला आजच्या आत बाहेर नाही काढलं ना, काय मी आकाश पातळ एक करीन मी, पण याला या गावात हाकलून देतात जामकरला. आप्पा काय बी काळजी करू नका, सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं आहे. ए बघ बघ निलाज रे बघ. आणि तू भाऊ असून कसा वागतोय बघ. काढा लवकर बाहेर काढा, म्हणजे मी इथून पळून जायला मोकळा. असंही आता त्या जामकरला त्याच्या घरादार याची डेडबॉडी सापडणारच आहे. लवकर बाहेर काढा. अरे कोण म्हणताय सोडणार नाही? अरे कोण म्हणताय सोडणार नाही? ए, शांत बसा, शांत बसा. पोलीस स्टेशन आहे. चहा दे ना लवकर. देती रे, थोबाडा बंद करा. काही चार हात दिले का मला देवानं? हा
बाई सगळ्या घराचं काम करा, हे करा. थांबा जरा, नुसतं बुकाळे पोर. आत्या मला देते की चहा घ्या. दुष्काळात ना आली जशी. धर प्या. अग तुझा भरला डबरा, लवकर तुला आली पटकी. तुझं लागलं तर हे काय चहा होय? मग काय बाई एवढा सोन्यासारखा तर चहा केलाय. हा चांगलं तर बनवलं. त्या साखरेचा तुटवडा पडला का त्या पावडरवर दरोडा पडला. हा तो असला चहा केलाय. सगळं माझ्या तोंडाची चव घालावलीच. हो हाय काय तुमच्या जिभेला चव? नुसती कडूजार जीभ आहे तुमची. अय पोरांनो, चहा प्या तुम्ही आणि सांगा आजीला कसा फक्कड झालाय चहा. हे छान केलाय चहा. घ्या, चांगला झालाय चहा तुमचं. म्हणजे लाली बरं झालं बाई आली. अगं मी काय म्हणत होते, सगळ्यांसाठी चहा टाक ना थोडासा. लाली काकी लय भूक लागली, प्लीज दे ना ग. लाली वहिनी, आईने लय भंगार चहा केलाय ग. ह्या चहा पिला ना माझा जीव जाईल. अनुकरण आले. हा कुणासाठी डबा भरणं चाललंय? बाई त्या जामकरनं अजून गोपाळला सोडलं नाही वाटतं. नाही सोडलं पाहिजे त्याला. त्याला चांगला आहे ना, चांगला चोपून काढला पाहिजे, चांगला सोल वाटला पाहिजे. म्हणजे त्याला आहे ना माणसात यायचं कळेल. ओ आत्या बास्की किती बोलताय? एवढं नका बोलू बाई, लालीला राग यायचा. येऊ दे आला तर. मी नाही घाबरत तिला. ती बी तिकडे मुडदा पाडला असेल तिने बी कोणाचं तरी. ओ आत्या बास्की, मी काय म्हणते लाली, हा म्हणजे आता असा रोजच डबा घेऊन जाणार का ग गोपाळसाठी जेलामध्ये? हा आता काय आदू करते का काय मला? केवढ्यानं पाय दिला पायावर. सॉरी आत्याबाई, ते तुम्ही सारखं सारखं मध्ये मध्ये करत होतात ना, म्हणून झालं. चहा तयार आहे, सगळ्यांना द्या आणि तुम्ही पण प्या.